Hi students, the hope is the things with feathers या पाठाचा आपण इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. त्याच्यामध्ये मार्जिन प्रश्न आहे, व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड, कॅन इट लिव्ह ऑन विदाउट दॅट फूड. द होप बर्ड्स फूड वुड बी अ क्रम, अ पीस ऑफ ब्रेड अकॉर्डिंग टू द पोएट. The hope bird can live without food even in extreme weather condition in unknown land. म्हणजे होप हा पक्षी कुठल्याही वातावरणामध्ये फूड म्हणजे अन्नाशिवाय राहू शकतो असं कवी या ठिकाणी म्हणतोय. त्याचं अन्न एक क्रम म्हणजे पीस ऑफ ब्रेड आहे. आता पुढे पहा, या ठिकाणी आपल्याला मॅच मॅच दी फॉलोइंग. होप कशासाठी आले कवितेमध्ये, तर या ठिकाणी होप हा बर्ड म्हणजे बर्डसाठी हा शब्द आलेला म्हणून त्याच्या मॅचमध्ये काय बर्ड. स्टॉम कशासाठी आलेला आहे, द टफेस्ट टाइम्स इन लाईफ जोडे लावायचं आपल्याला. कीप वॉर्म हा कशासाठी आलेला आहे, प्रोव्हाइड कम्फर्ट. त्याच्यानंतर चिलेस्ट लँड, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. अ क्रम म्हणजे काय, अ व्हेरी स्मॉल बीट, छोटासा तुकडा. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या आपल्याला पूर्ण करायच्या. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे दुसरा भाग आहे बघा, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन इच लाईन. पुस्तक वडा सगळ्यांनी इथे सांगितलं पान नंबर 15वर. होप इज द थिंग विथ फेदर्स. मग इथे काय आलं, दॅट पर्च इन द सोल. मग इथं पर्च हा जो वर्ब आहे त्याला प्रत्येकाला लागला ES म्हणजे हा योग्य फॉर्म आहे. मग दॅट पर्चेस इन द सोल म्हणजे इथं तुम्हाला कंसामध्ये तो शब्द काढायचा आहे आणि हा शब्द लिहायचा आहे. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. मग इथे काय लिहायचं आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. अशा पद्धतीने हे 3 व्हर्ब्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. योग्य त्या ठिकाणी जागा म्हणजे थोडक्यात हा काळाशी संबंधित असलेला प्रश्न आहे. आता पान नंबर सर्वांनी 16 पाहिजे. पान नंबर 16वर रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. आता हा डिग्रीचा भाग आहे. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर उदाहरण तुम्हाला दिलं एक्झाम्पल, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. आता इथं मी डायरेक्ट चार्ट दिला तुम्हाला आन्सरसहित. फास्टर, फास्टेस्ट. आता इथं जर पाहिलं तुम्ही टी नंतर ER प्रत्यय लागला आहे. ही संपूर्ण मधली लाईन ही कम्पेअर डिग्रीची आहे. आणि तिसरी लाईन जी ती EST प्रत्यय लागला, ही संपूर्ण सुपरलेट डिग्रीची आहे. म्हणजे सुपरलेट डिग्रीमध्ये EST हा प्रत्यय लागतो आणि कम्पेअर डिग्रीमध्ये ER प्रत्यय लागतो. जसं हाय, हायर, हायेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वार्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. लो, लॉवर, लोवेस्ट. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही ER प्रत्यय आणि EST प्रत्यय. पण दुसरं उदाहरण पाहता इथं यामध्ये ब्रेव. ब्रेवमध्ये शेवटी काय आलं आहे, मग काय आलं फक्त मधल्या लाईनमध्ये कम्पेअर आर लिहिलं म्हणजे ब्रेवर. नंतर इथं ब्रेवेस्ट म्हणजे ST लिहिलं फक्त, कारण ऑलरेडी दिलेला आहे. तसंच बा सिम्पल शेवट आहे म्हणून फक्त आर लिहायचा. सिम्पलेस्ट ST लिहायचा. अशा पद्धतीने शेवट जर असेल तर परत डबल लिहायची गरज नाही, हे ध्यानात घ्यायचं आपल्याला. पुढचं बघा आता उदाहरण आहे, प्रिटी, प्रेटियर, प्रेटियस्ट. इथे शेवटी काय आलं वाय म्हणून आपण काय लिहिलं तिथं आय म्हणजे प्रेटियर, IER. पण घ्यायचं बरं का, म्हणजे प्रेटियस्ट IEST. जसं आता नास्टी, मग वाय ना शेवट तो काढायचं आणि त्याच्याऐवजी आय लिहायचं आहे म्हणजे नास्टियर, IER, नास्टियस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रियस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रियस्ट. अशा पद्धतीने हा अभ्यास म्हणजे आपल्याला वहीमध्ये लिहायचा आहे आणि एक 4-5 वेळा वाचायचं, कारण आपल्याला परीक्षेमध्ये कदाचित तुमच्या लेवलप्रमाणे किंवा अभ्यासासाठी तुम्हाला डिग्रीचा आपल्याला वाक्यात उपयोग करा किंवा ह्या शब्दांमध्ये पण विचारला जाऊ शकतो. आता हा जो चौथा प्रश्न आहे, फाइंड द फ्रेज लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. हे ऑलरेडी मिनिंग दिलं आहे तुम्हाला, त्याचा मिनिंगसाठी कवितेमध्ये कोणता वाक्प्रचार आला आहे, कोणती लाईन आली आहे ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. पण मी ऑलरेडी तुमच्यासाठी सोपं करून ठेवलं आहे. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग्स. आता होप इज द थिंग विथ फेदर्स म्हणजे कवितेमध्ये काय त्या अर्थात शब्द लाईन आली आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. मग काय आलं कवितेमध्ये, दॅट परचेस इन द सोल. होप इज नॉट अ वर्ड थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. आता इथेमध्ये कवितेत काय आलं आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. इथं बघा,
इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर द ग्रेटेस्ट कम्फर्ट. कवितेत काय लिहायसाठी? अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हार्ड. होप इज नॉट इझिली डिफिटेड. होप कधी हरत नाही. कवितेत काय लिहाय? नेवर स्टॉप ॲट ऑल. म्हणजे आशा कधी थांबत नाही. होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल दॅट केप सो मेनी वॉर्म. म्हणजे कवितेत लिहिलेली ओळ आणि त्याचा वरचा अर्थ आहे. शेवटचा, होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फॉर यू. मग इथे काय एट नेवर इन एक्स्ट्रीम इट आस द क्रम्ब ऑफ मी. म्हणजे ज्या आपल्याला ए बी जी पर्यंतच्या लाईन हे अर्थ आहेत आणि त्यासाठी कोणत्या कवितेत फ्रेज किंवा लाईन आहेत ते आपण लिहिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा वहीत लिहून काढायचे आणि मला दाखवायचे. आता पाचवा प्रश्न आहे, वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स टू इव्हेंट ऑर थिंग्स इन नेचर. विच ऑफ द आवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्स कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. आता निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम, मग त्यातनं व्यक्त होणारे काही इमोशन्स, काही फिलिंग्स आपण असे व्यक्त करतो. डार्कनेस, अंधार असेल तर आपण काय व्यक्त होतो? ओ वाव, डिप्रेशन आलं भाऊ, उगाच अंधार पडला असं वाटतं. अरे वा, छान अंधार पडला असं नाही वाटत आपल्याला. सनराईज, आता सगळे उठतात की नाही? कोणी सनराईज पाहता का? कोण नाही पाहत ना? किती वाजता उठता? सनराईज, न्यू बिगिनिंग. सनशाईन, सूर्य मावळला. होप, आशा वाटते, आता परत तो उगवणार आहे. रेनबो, कोणी जर इंद्रधनुष्य पाहिला तर काय वाटतं? हॅपीनेस. म्हणजे काय फिलिंग झाली? हॅपीनेसची. निसर्गातल्या घडणाऱ्या घटना त्या. डार्क क्लाउड्स, आकाशात ढग दाटून आले तर काय वाटते? अरे काय त्याचा पाऊस पडणार, वीज पडणार, म्हणजे प्रॉब्लेम्स. पिकॉक, कोणी पिकॉक पाहिलं कसं वाटतं? ब्युटी, सुंदर वाटतं ना. स्टॉर्म, ट्रबल्स. स्टॉर्म म्हणजे वादळ. अ लाईट शॉवर, थोडासा त्यात पाऊस पडतो तर आपल्याला लिटल जॉय, थोडा आनंद वाटतोच. अर्थक्विक, भूकंप झाला. लॉस ऑफ स्टॅबिलिटी, आता जे स्थिर आहे ते पण हलतं. डस्क, ग्लुमिनेस, फ्लड, सॉरो. अशा पद्धतीने हे नेचर आणि त्याच्याशी आपल्या इमोशन्स कशा जोडल्यात ते शब्द आपल्याला पुढे लिहायचे आहेत. आता सहावा प्रश्न बघा. राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट an experience of your own where you scored in your exam much more than you hoped for. What would that experience teach you? आता यामध्ये आय कुड गेट मच मोर मार्क्स इन एक्झाम दॅन आय होप. आता तुम्ही एक नक्की केलं की मला समजा 90% मार्क मिळवायचे तर तुम्हाला 95% मार्क पडले तर तुम्हाला कसं वाटतं त्याच्याविषयी लिहायचं आहे. आय कुड गेट मच मोर मार्क्स इन एक्झाम देन आय होप फॉर अँड आय वॉज ऑन द क्लाउड 9. रिअली व्हेरी हॅपी, मला खूप आनंद वाटेल. एव्हरी वन ॲडमायर्ड फॉर मी माय एफर्ट, प्रत्येकाने मला माझं कौतुक केलं. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, तो खूप सुंदर असा अनुभव होता. इट टॉट मी दॅट, त्याने असं शिकवलं त्या अनुभवाने, इफ यू होप फॉर समथिंग हार्टली अँड वर्क अकॉर्डिंगली यू कॅन अचीव एनिथिंग. म्हणजे तो अनुभव काय शिकवतो की तुम्ही जर नक्की केलं की मी आता एवढे मार्क मिळवणार आहे, मी आता हे होणार आहे, मी आता काहीतरी नक्की केलेला गोल आहे माझा, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं तो आनंद मिळणार आहे, तसा आनंद आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सहाव्या प्रश्नाचे उत्तर लिहिलेले आहे, तुम्ही वहीत लिहायचे. आता सातवा प्रश्न बघा खाली. दिस पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सनिफिकेशन, म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकार आहे. वेन वी रेफर टू inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. Here hope is protect as a little bird. Describe in your own words. म्हणजे होप हा लिटल बर्डशी प्रोटेक्ट केला आहे. बर्ड म्हणजे लिव्ज, जिवंत वस्तूची एका मृत वस्तूबरोबर वर्णने. होप म्हणजे ही भावना आहे, तर त्या भावनेचं आपल्या पक्षाशी केलेली कम्पॅरिझन आहे, म्हणून तर चेतन. होप इज in this poem is described as a bird sitting in our soul. Here hope is a non-living thing but it is described as a living thing. म्हणजे होप काय? नॉन लिव्हिंग थिंग आहे, जिवंत नाही आहे, आणि इट इज डिस्क्राईब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग. आणि ती कवितेमध्ये कशी वर्णन केली आहे? जिवंत वस्तू अशी वर्णन केली आहे. होप इज रिप्रेझेंटेड हिअर ॲज अ लिव्हिंग थिंग. कवितेमध्ये होप लिव्हिंग थिंगला रिप्रेझेंट करतं, म्हणून सो इट इज एक्झाम्पल ऑफ पर्सनिफिकेशन, म्हणून ते पर्सनिफिकेशनचं उदाहरण आहे. आता अजून काही उदाहरणं पाहूया आपण. जसं की अ फ्यू अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन हिअर. आय हॅव अ सायकल दॅट केअर्स. माझी सायकल माझी काळजी घेते. आता काळजी घेणे हा एक लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, पण तो सायकलशी जोडला गेला आहे, म्हणून तो पर्सनिफिकेशनचं उदाहरण आहे. द कॅमेरा इज लुकिंग ॲट मी. पाहणे काय? लाईव्ह थिंग आहे, पण कॅमेरा कसं आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे. मग नॉन लिव्हिंग थिंग कशी लिव्हिंग आहे याच्यातनं, ह्या उदाहरणातनं सांगितलं गेलं आहे. कॅमेरा माझ्याकडे बघतो होय, म्हणजे याचा अर्थ कॅमेरा काय झाला?
लिव्हिंग थिंग्सचं रिप्रेझेंटेट करते. माय जॅकेट हग्स मी इन विंटर, द हाऊस हॅज बीन लुकिंग फॉर अ टॅनंट, टाईम रन्स अँड वेट्स फॉर मी. आता वेळ पळते, कोणाची वाट पाहत नाही. तर पळणे, वाट पाहणे ह्या जिवंत माणसाच्या किंवा जिवंत गोष्टींशी निगडीत संबंधित शब्द आहेत, क्रिया आहेत, आणि त्या आपण नॉन लिव्हिंग थिंग्सशी जोडले आहेत. म्हणून आपण अशा पद्धतीने ही पर्सनिफिकेशनची उदाहरणं आहेत, तुम्ही ही वहीतल्या. ओके मुलांनो, अशा पद्धतीने आपण आपला वर्कशॉप पूर्ण केलेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला समजलं असेलच, आणि सर्वांनी हा आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका, पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा समजून घ्या, आणि छानपैकी या कवितेचा अभ्यास करा.